तुझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधल्यापासून ग. तुम्हाला वाटत असेल मी दुकान टाकलं की काय? नाही, तसं काही नाही आहे. जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. तर जय श्री कृष्णा, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज होता भावाचा उपवास. भावाचा उपवास असल्यामुळे आम्ही आलो होतात मंदिरात पूजा करायला. नागपंचमीच्या एक दिवसाआधी उपवास असतो भावाचा आणि पूजा असते नागोबाची. तर पूजेसाठी मी सामान आणलं होतं. एक वस्त्रमाळ, एक मोळी, पाणी, दूध आणि ज्वारीच्या लाह्या, साखर, हळदी कुंकू आणि पीठ होतं. 5 काट्या आणि 5 खडे एवढं सामान मी आणलं होतं पूजेसाठी. तुमच्याकडे पूजा कशी करतात हे कमेंटमध्ये सांगा मला. या पूजेसाठी काही मुहूर्त नसतो, त्याच्यामुळे गर्दी पण नव्हती. आरामात पूजा झाली आमची. आम्ही तिघी चौघी पुढे आला होतात आणि नंतर पाठीमागून तिघी चौघी आल्या. आणि आज म्हणलं यशस्वीला व्हिडिओ काढ तेवढा, कारण रुद्राक्ष पण नव्हता ना व्हिडिओ काढायला. नागोबाची पूजा झाली आणि मध्येच इथं विठ्ठल रुक्मिणीचं पण मंदिर आहे. तर विठ्ठल रुक्मिणीचं पण दर्शन घेतलं, गरुड देवताचं दर्शन घेतलं. तिथेच हनुमानजी पण आहेत आणि त्यांचं पण दर्शन घेतलं आणि नंतर गेलात मंदिराच्या पाठीमागे. विठ्ठल रुक्मिणीच्याच मंदिरामागे दत्ताचं मंदिर पण आहे. तर मग चला तुम्हाला ते पण दाखवते. त्यासाठी तुम्हाला काहीच करायचं नाही, फक्त माझ्या पाठीमागे यायचं. मागे आल्याच्या नंतर सुरुवातीलाच आवळ्याचं झाड आहे आणि आम्ही दरवेळेस मंदिरात कोणत्याही पूजा असो, कोणताही सण असो, आम्ही पूर्ण देवांची पूजा केल्याच्या नंतरच घरी जातात. आवळ्याच्या झाडाची पूजा झाल्याच्या नंतर पाठीमागे महादेवाचं शिवलिंग आहे, तिथे पण गेले. तिथे पूजा झाली. त्यानंतर तसंच एक प्रदक्षिणा घालून दत्तात्रेयाची पण पूजा केली. आमची रोज एक चर्चा होत असते. इतकी गंभीर चर्चा होते की असं वाटते की लगेच सकाळी उठून आम्ही फिरायला जातात. तुम्हीच ऐका. सकाळी चला खरंच हो, कोणी उठल्याशिवाय नाही उठूच. चला 5:30 वाजता जाऊत. मी उठते. तुम्ही उठताच ना हो. चला, हे आमचं रोजचंच आहे. तर इथे आहेत गजानन महाराज, त्यांचं पण दर्शन झालं आणि नंतर आले महादेवाचं दर्शन घ्यायला. हे आहे थोडंसं बाहेरच्या साईडला, म्हणजे मंदिरात आम्ही जिथे गेलतात तिथून थोडंसं बाजूला आहे. तर नंदीची पूजा केली आणि दोन्हीकडून गणपती आहेत. तर गणपतीची पूजा केली आणि त्यानंतर मग महादेवाची पूजा केली. तर तुम्हाला सांगते, आमच्या घराजवळ जे मंदिर आहे हे, त्यामुळे आम्हाला कुठेच बाहेर जायची गरज पडत नाही. संक्रांतीला विठ्ठल रुक्मिणीची पूजा, वडसावित्री पौर्णिमेला वडाची पूजा, श्रावण महिन्यामध्ये महाशिवरात्रीच्या वेळेस महादेवाची पूजा, दत्ताची पूजा, गुरुवारी गजानन महाराजांची पूजा, दर शनिवारी मारुतीची पूजा, शनिदेवाची पूजा आणि आरत्या पण होतात. कार्तिक महिन्यामध्ये कार्तिकेयाचं दर्शन असतं. एकदा मंदिरात प्रवेश केला की 33 कोटी देवांचे दर्शन होतात. आता झाले आमचे दर्शन आणि आता आम्ही एकमेकांना हळदी कुंकू लावत आहेत. आणि हळदी कुंकू लावल्याच्या नंतर थोडेसे फोटो काढून घेतले. किती सुंदर फोटो दिसत आणि साड्या पण आमच्या सेम झाल्या, तेही योगायोगाने. दरवेळेस ठरवतात, पण आज काही तसं ठरवलेलं सुद्धा नव्हतं आम्ही. चला, आता पवार मावशी वाट बघत होते आमची भुलई खेळण्यासाठी. आनंदल माझं मन, 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 आनंदल माझं मन. आधी जाऊ वारुळाला ग, मग झोका खेळूया. आधी जाऊ वारुळाला ग, मग झोका खेळूया. आधी जाऊ वारुळाला ग, मग झोका खेळूया. भुलई खेळून आता खरं वाटत आहे की आज सण आहे म्हणून. मला तर काही गाणे येत नाही, पण ऐकून खूप छान वाटतं. हाय.
इतनी सुंदर हूँ मैं क्या करूँ चला आता चालले मी घरी. एवढी भूक लागली होती. आता घरी जाऊन फराळाचं बनवायचं, पुन्हा नंतर खायचं. आणि आता जेवायला यायची पण वेळ होती सर्वांची. घरी जाता जाता आम्ही मंदिरातून बेल पण आणला होता आणि आम्हाला जायचं होतं एक्झिबिशनला. अंबेजोगाईमध्ये एक्झिबिशन 15 आणि 16 तारखेला होतं. चा शेवटचा दिवस होता आणि उशीर पण झाला यायला. आणि पहिलंच शॉप होतं फूडचं, शर्माज फूड कॉर्नर. आज आम्हाला उपवास होता त्यामुळे आम्हाला काही खाताच आलं नाही. पुन्हा गेलात मध्ये शॉप बघायला. खूपच सुंदर प्रॉडक्ट आणि वस्तूही खूपच सुंदर आलेल्या होत्या. बघा पुढे व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.